नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी आणि बामू पेठ 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकसाठी ब्रीफ रिव्हिजन बघूयात. एक्झाम जवळ आहे, बामू पण एक्झाम जवळ आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीची पण पेठ एक्झाम जवळ आलेली आहे. त्यासाठी आपण ब्रीफ रिव्हिजन करूया या व्हिडिओच्या माध्यमातून. चला तर बघूया. तसेच ज्यांना आणखीन प्रॅक्टिस करायची आहे, एक्झाम जवळ आलेले आहे, जास्तीत जास्त सराव आवश्यक आहे एक्झामसाठी, त्यांच्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवरती. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10 टेस्ट मिळणार आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. शिवाय तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत, ज्या नोट्स तुम्ही एका तासाभरात वाचून देखील हा टॉपिक कवर करू शकता. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या मेसेजवरती व्हॉट्सअप न करायचं आहे, ज्याची फीस असणार आहे 499 रुपये. टेस्ट सिरीजचा जास्तीत जास्त फायदा केव्हा होतो, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त सराव कराल तेव्हा. हे क्वेश्चन्स जेव्हा 10 टेस्ट 40 क्वेश्चन्स एका टेस्टमध्ये, असे टोटल्स किती क्वेश्चन्स होतात बघा, तेवढी तुमची प्रॅक्टिस होणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये. म्हणून कमी वेळ राहिलेला आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला सराव करायचा आहे. नोट्स देखील अशा आहेत की पटकन तुम्ही वाचून एक्झामला जाऊ शकता अशा. पण लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा आणि उरलेला अभ्यासामध्ये जी काही कमी आपल्याला वाटत असेल ती ह्या टेस्ट थ्रू मार्फत पूर्ण करा. लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. सुरू करचा व्हिडिओ आपला रिसर्च डेफिनेशन, संशोधन परिभाषा काय आहेत. आपण एक्झाम्पलसाठी 2-3 व्याख्या घेतल्यात संशोधनाच्या, त्या काय आहेत बघूयात आपण. प्रोसेस ऑफ कलेक्टिंग अँड ॲनालायझिंग इन्फॉर्मेशन म्हणजे डेटा in or research is an endeavor to discover answers to intellectual and practical problems through the application of scientific method. म्हणजे माहिती एकत्रित करणे आणि विश्लेषित करणे ही प्रक्रिया वैज्ञानिक पद्धतीद्वारे बौद्धिक आणि व्यावहारिक अडचणींची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे जी काय माहिती आणि विश्लेषण आहे ते वैज्ञानिक पद्धतीनं त्याच्यावरती अडचणी शोधण्याचा किंवा अडचणींची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न म्हणजे संशोधन आहे, असं आपण या व्याख्येमध्ये पहिल्या व्याख्येमध्ये म्हणू शकतो. दुसरी व्याख्या काय. रिसर्च इज अ सिस्टमाइज्ड एफर्ट टू गेन अ न्यू नॉलेज. रेमँड अँड मोरी यांची ही व्याख्या आहे. ते काय म्हणतात, संशोधन हे नवीन ज्ञान मिळवण्याची एक पद्धतशीर प्रयत्न आहे. बरोबर आहे, एक सर्च आहे म्हणून हा एक नवीन ज्ञान शोध त्याच्यामध्ये लागतो, तेव्हा आपल्याला नवीन ज्ञान मिळतं की या संशोधनातून काय सिद्ध झालं आहे किंवा हे केल्यावर काय होतं, असं आपल्याला रिसर्चमधून मिळतं. म्हणून याला एक ज्ञान मिळवण्याची एक पद्धतशीर प्रयत्न आहे असं आपण म्हणू शकतो. ही व्याख्या कोणाची आहे तर रेडमन आणि मोरी. नेक्स्ट व्याख्या बघू काय आहे. रिसर्च इज अ सिस्टमॅटिक आर्ट टू इन्क्रीज आवर अंडरस्टँडिंग ऑफ फेनॉमेनन अबाउट विच वी आर कन्सर्न ऑर इंटरेस्टेड. ज्या घटनेबद्दल आपल्याला काळजी वाटते किंवा स्वारस्य आहे त्याविषयी आपली समज वाढवण्यासाठी संशोधन हे एक पद्धतशीर आर आहे, म्हणजे प्रयत्न आहे किंवा पद्धतशीर प्रयत्न आहे असं आपण म्हणू शकतो. काय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे किंवा कुतूहलता आहे की हे काय आहे, कसं होतं आहे असं, किंवा एखादा प्रॉब्लेम आहे जो समाजामध्ये आहे त्याच्याबद्दल आपल्याला काळजी वाटते व त्याच्यावर उपाय शोधायचे असेल आपल्याला, त्यावेळेस आपण रिसर्च करतो. एक सिस्टमॅटिक म्हणजे पद्धतशीर पद्धतीने ते संशोधन केलं जातं, कारण त्याच्या स्टेप्स आहेत त्यांना धरूनच आपण हा रिसर्च करतो, म्हणून ही एक पद्धतशीर पद्धत आहे. तर पुढे ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे काय आहेत तर बघूया. द पर्पज ऑफ रिसर्च इज टू डिस्कवर आन्सर्स थ्रू द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक प्रोसिजर. वैज्ञानिक प्रक्रियेच्या वापराद्वारे उत्तरे शोधणे हा संशोधनाचा हेतू आहे. म्हणजे बरोबर, वैज्ञानिक प्रक्रिया वापरून आपण उत्तर शोधतो एखाद्या गोष्टीचं, तेव्हा तो संशोधनाचा हेतू होतो. म्हणजे काही कुठली गोष्ट असो पण त्याला हेतू आहे की वैज्ञानिक प्रक्रिया वापरूनच त्याचं उत्तर शोधणं, तेव्हा तो एक रिसर्च होतो. म्हणून हे एक उद्दिष्ट आहे की त्याच ढाच्यामध्ये ठेवून आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्स कसे आहेत ते आता बघूयात. टू गेन फॅमिलिरिटी विथ द फेनॉमेनन ऑर टू अचीव न्यू इन्साईट इन टू द एक्सप्लोरेटरी ऑर फॉर्मेटिव्ह रिसर्च. म्हणजे एखाद्या घटनेची ओळख करून घेण्यासाठी किंवा त्यामध्ये नवीन अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी शोध किंवा फॉर्म्युलेटिव्ह संशोधन केलं जातं. एखाद्या घटनेची ओळख करण्यासाठी किंवा नवीन अंतर्दृष्टी प्राप्त करण्यासाठी असं छोटं आपण एक कीवर्ड्स जर वापरला की संशोधनाचं उद्दिष्ट काय आहे तर एखादी घटनेची ओळख करणे किंवा नवीन अंतर्दृष्टी प्राप्त करणे, हे शॉर्ट आपण वापरू शकतो ऑब्जेक्टिव्ह म्हणून. पुढचं ऑब्जेक्टिव्ह बघूया. टू
portray accurately the characteristics of particular individuals, situations or a group. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तीची परिस्थिती किंवा एखाद्या गटाची वैशिष्ट्ये अचूकपणे रेखाटण्यासाठी देखील हे संशोधन वापरतो किंवा संशोधन करतो. हे कशामध्ये येतं तर वर्णनात्मक संशोधनामध्ये येतं. तर याचा कीवर्ड्स काय येईल की विशिष्ट व्यक्तीची परिस्थिती किंवा एखाद्या गटाचं वैशिष्ट्य असं देखील संशोधनाचं उद्दिष्ट होऊ शकतं. अजून काय आहे टू डिटरमाइन द फ्रिक्वेन्सी विथ विच समथिंग अक्युअर्स ऑर विथ विच इट इज असोसिएटेड विथ समथिंग एल्स. म्हणजे डायग्नोस्टिक रिसर्च म्हणजे कोणत्या वारंवारतेसह काहीतरी होते किंवा ते कशाशी संबंधित आहे याची वारंवारता निश्चित करण्यासाठी देखील संशोधन वापरलं जातं. त्या जे आहे डायग्नोस्टिक संशोधन म्हणजे निदान करण्याचं संशोधन आहे. हे देखील त्याचं उद्दिष्ट आहे की कशाच्या किंवा काहीतरी होतं ते कसं होतं किंवा कशाच्या संबंधित आहे हे याच्यासाठी सुद्धा संशोधन आपण करतो. म्हणजे हे देखील संशोधनाचं उद्दिष्ट आहे आपण असं म्हणू शकतो. नेक्स्ट काय आहे टू टेस्ट अ हायपोथेसिस ऑफ कॅज्युअल रिलेशनशिप बिटवीन व्हेरिएबल्स. हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च म्हणजे हायपोथेसिस टेस्टिंग रिसर्च कशासाठी वापरतो की त्याचं उद्दिष्ट काय आहे व्हेरिएबल्स दरम्यान कार्यकारी संबंधाचे गृहीतक चाचणी घेण्यासाठी. म्हणजे जे काय आहे त्याच्याबद्दल गृहीतक मांडणं किंवा त्याची चाचणी घेण्यासाठी आपण रिसर्च करतो. ही संशोधनाचे उद्दिष्ट आपण म्हणू शकतो. पुढे बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च म्हणजे संशोधनाची वैशिष्ट्ये काय आहेत बघूयात. रिसर्च इज अ डायरेक्टेड टुवर्ड्स द सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम्स म्हणजे संशोधन समस्येच्या समाधानासाठी निर्देशित केले जाते. कोणतीही समस्या असो ती शोधण्यासाठी किंवा त्याच्या समाधानासाठी किंवा त्याच्यावर उपाय काढण्यासाठी रिसर्च घेतला जातो किंवा रिसर्च केला जातो संशोधन केलं जातं. हे एक संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर रिसर्च इज बेस्ड अपॉन ऑब्झर्वेबल एक्सपिरियन्स और इम्पेरिकल एव्हिडन्स म्हणजे संशोधन हे निरीक्षणीय अनुभव किंवा अनुभवजन्य पुरावा यावर आधारित आहे. बरोबर आहे. संशोधन जे काय आहे ते निरीक्षण आणि अनुभवजन्य पुरावा याच्यावरच अवलंबून असतो. कारण जेव्हा पण आपण संशोधन करतो तेव्हा आपल्याला कुठल्या डेटाचा आपण वापर केलेला आहे कुठल्या मेथड्स आपण वापरलेल्या आहे हे देखील मेन्शन करावं लागतं. तो एक पुरावाच असतो म्हणून हे संशोधनाची वैशिष्ट्यामध्ये येतं. पुढचं वैशिष्ट्य बघूया रिसर्च डिपेंड्स ॲक्युरेट ऑब्झर्वेशन अँड डिस्क्रिप्शन म्हणजे संशोधन अचूक निरीक्षण आणि वर्णनाची मागणी करतं. बरोबर आहे की एक निरीक्षण आणि वर्णन जे काय आहे आपण ते संशोधनात मांडतो म्हणजेच ते ॲक्युरेट रिसर्च आपल्याला प्राप्त होतो. म्हणून हे देखील संशोधनामध्ये वैशिष्ट्य मानलं जातं. त्यानंतर रिसर्च इन्व्हॉल्व्स गॅदरिंग न्यू डेटा फ्रॉम प्रायमरी सोर्सेस अँड यूजिंग एक्झिस्टिंग डेटा फॉर अ न्यू पर्पज म्हणजे संशोधनात प्राथमिक स्रोतांकडून नवीन डेटा गोळा करणे किंवा नवीन हेतूसाठी विद्यमान डेटा वापरणे समाविष्ट आहे. तर हे वैशिष्ट्य आपल्याला वाचून देखील समजते की संशोधनात प्राथमिक स्रोतासाठी नवीन डेटा गोळा करणे किंवा नवीन हेतूसाठी विद्यमान डेटा वापरणे हे देखील संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर रिसर्च ॲक्टिव्हिटीज आर कॅरेक्टराइज्ड बाय केअरफुली डिझाईन प्रोड्युसर्स संशोधन उपक्रम काळजीपूर्वक डिझाईन केलेल्या प्रक्रियेद्वारे दर्शवले जातात. म्हणजे जे काही उपक्रम आपण करतो ते काळजीपूर्वक डिझाईन केलेल्या प्रक्रियेद्वारे दाखवतात. म्हणजे एक फ्रेमवर्क जेव्हा आपण रेडी करतो त्याच्यामध्ये बसूनच हे संशोधन दाखवलं जातं. हे देखील संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं बघूया रिसर्च रिक्वायर्स एक्सपर्टाईज दॅट इज स्किल नेसेसरी टू कॅरी आउट इन्व्हेस्टिगेशन सर्च द रिलेटेड लिटरेचर अँड टू अंडरस्टँड द ॲनालाइज द डेटा गॅदर्ड म्हणजे संशोधनासाठी तज्ज्ञांची आवश्यकता आहे. म्हणजेच तपासणी करण्यासाठी आवश्यक कौशल्य संबंधित साहित्य शोधणे आणि जमलेल्या डेटाचे आकलन विश्लेषण करणे हे देखील संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर रिसर्च इज अ ऑब्जेक्टिव्ह अँड लॉजिकल अप्लाइंग एव्हरी पॉसिबल टेस्ट टू व्हॅलिडेट द डेटा कलेक्टेड अँड कन्क्लुजन रिसर्च म्हणजे संशोधन वस्तुनिष्ठ आणि तार्किक आहे. गोळा केलेल्या डेटाचे सत्यापन करण्यासाठी आणि संभाव्य निष्कर्षावर पोहोचण्यासाठी प्रत्येक शक्य चाचणी वापर करणे हे देखील वैशिष्ट्य आहे संशोधनाचं. कारण कुठलीही गोष्ट आपल्याला जेव्हा प्रूव्ह करायचं असते तेव्हा त्याच्यावर चाचणी देखील करावी लागते. वस्तुनिष्ठ आणि तार्किक आहे कशी आहे संशोधनामध्ये ही समस्या किंवा उपाय शोधलेला आहे आपण किंवा डेटा मिळालेला आहे ते निष्कर्षावर पोहोचण्यासाठी चाचणी घेतली तर ते एक संशोधनाचं वैशिष्ट्य होतं. रिसर्च इन्व्हॉल्व्स द क्वेस्ट फॉर आन्सर्स टू अनसॉल्व प्रॉब्लेम म्हणजे निराकरण न झालेल्या समस्याच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी संशोधनात समाविष्ट आहे. पहिलेच आपण म्हणतो की रिसर्च म्हणजे काय तर समस्यांचा शोध घेणे किंवा समस्यांच्या उत्तराचा शोध घेणे म्हणजे संशोधन आहे आपण असं म्हणतो. म्हणून निराकरण न झालेल्या समस्यांच्या उत्तरांचा शोध घेणे संशोधनात समाविष्ट आहे. हे देखील एक संशोधनाचं
वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. रिसर्च रिक्वायर करेज म्हणजे संशोधनात धैर्याची आवश्यकता असते. खरं जे काय आहे ते समोर आणण्याची म्हणजे त्यासाठी धैर्याची आवश्यकता असते, म्हणून संशोधनात धैर्याची आवश्यकता असते असं म्हणतो. हे देखील संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. रिसर्च इज अ कॅरेक्टराइज्ड बाय पेशंट अँड अनहरीड ॲक्टिव्हिटीज. संशोधन हे रोगी आणि निरुपयोगी क्रियाद्वारे दर्शवले जाते. म्हणजेच जी काही समस्या आहे ते आपण नेमकं मांडतो, म्हणून हे समस्याशी रिलेटेड आहे. हे संशोधनाचं वैशिष्ट्य आहे. रिसर्च इज केअरफुली रेकॉर्डेड अँड रिपोर्टेड. संशोधन काळजीपूर्वक नोंदवले गेले जाते आणि अहवाल दिला जातो. हे देखील रिसर्चचं एक कॅरेक्टर आहे, कारण ते काळजीपूर्वक नोंदवले जातं आणि अहवाल दिला जातो जे काही आपण सर्च केलेलं आहे त्याबद्दल. म्हणून हा एक कॅरेक्टर आहे, म्हणजे वैशिष्ट्य आहे संशोधनाचं असं आपण म्हणू शकतो. पुढे बघूया क्रायटेरिया ऑफ अ गुड रिसर्च. म्हणजे चांगले संशोधनचा क्रायटेरिया म्हणजे लिमिट किंवा चांगले संशोधन झाले असे कधी म्हणू शकतो आपण. द पर्पज क्लिअरली डिफाईन म्हणजे उद्देश स्पष्टपणे परिभाषित केला जातो. चांगला रिसर्च जेव्हा असेल तेव्हा त्याच्यामध्ये उद्देश स्पष्टपणे परिभाषित केला जातो. रिसर्च प्रोसेस डिटेल असते, म्हणजे संशोधन प्रक्रिया तपशीलवार याच्यामध्ये असते. रिसर्च डिझाईन थ्रूली प्लॅन्ड म्हणजे संशोधन डिझाईन पूर्णपणे नियोजित असते, तेव्हा तो रिसर्च गुड रिसर्च म्हणून वापरला जातो. किंवा हाय एथिकल स्टँडर्ड्स अप्लाइड म्हणजे उच्च नैतिक मानक लागू केले जातात. लिमिटेशन्स फ्रँकली रिव्हिल्ड म्हणजे मर्यादा स्पष्टपणे प्रकट केल्या जातात. हे जे काही पॉईंट्स आहेत ते चांगल्या रिसर्चमध्ये का दिसून येतात. त्याच्यानंतर ॲडिक्वेट ॲनालिसिस फॉर डिसिजन मेकर्स नीड्स म्हणजे निर्णय घेणाऱ्यांच्या गरजेसाठी पुरेसे विश्लेषण यामध्ये केलं जातं, तेव्हा तो गुड रिसर्च मानला जातो. थोडक्यात हे जे काही पॉईंट्स आहेत ते एका गुड रिसर्चसाठी उपयोगी आहेत किंवा गुड रिसर्च याला म्हणतात असं आपण म्हणू शकतो. नंतर फाइंडिंग प्रेझेंटेड अनबायसली म्हणजे निष्कर्ष निर्विवादपणे सादर केला जातो. हे देखील गुड रिसर्चचं एक काय शो आपण म्हणू शकतो किंवा याच्यामुळे आपल्याला गुड रिसर्च आपल्याला म्हणता येतो. कन्क्लुजन जस्टिफाईड म्हणजे निष्कर्ष न्याय याच्यावर दिलेला जातो. जो काही निष्कर्ष मिळेल तो न्याय असतो, म्हणजे अनबायस्ड असतो असं आपण म्हणू शकतो. हे गुड रिसर्चचे पॉईंट्स आहेत ज्याच्यावरून आपण गुड रिसर्च आहे हे प्रूव्ह करू शकतो किंवा बाकीच्यांना तो रिसर्च उपयोगी ठरतो. हे जर सगळं आपल्या रिसर्चमध्ये अवेलेबल असेल किंवा हे जे सगळे गोष्टी आहेत त्या आपल्या रिसर्चमध्ये असेल तेव्हा तो एक गुड रिसर्च म्हटला जातो. रिसर्च एक्सपिरियन्स रिफ्लेक्ट आहे म्हणजे संशोधनाचा अनुभव प्रतिबिंबित होतो. हे देखील आपल्याला गुड रिसर्चचं एक उदाहरण आहे किंवा पॉईंट आहे असं आपण म्हणतो. तर नेक्स्ट बघूया क्वालिटीज ऑफ गुड रिसर्च म्हणजे चांगल्या संशोधनाचे गुण काय आहे. तर बघूयात आपले पॉईंट्स काय काय आहेत. तर सिस्टमॅटिक पद्धतशीर असला पाहिजे आपला रिसर्च, लॉजिकल असला पाहिजे, तार्किक असला पाहिजे, एम्पेरिकल म्हणजे अनुभवजन्य असला पाहिजे, रिप्लिकेबल म्हणजे प्रतिकृती योग्य पाहिजे, क्रिएटिव्ह म्हणजे सर्जनशील असला पाहिजे, यूज ऑफ मल्टिपल मेथड्स म्हणजे एकाधिक पद्धतीचा वापर केलेला पाहिजे. यावेळेस ते या सगळ्या गोष्टी जर आपल्या संशोधनामध्ये असेल तर तो चांगलं संशोधन आहे किंवा चांगल्या संशोधनाचे गुण आहेत असं आपण म्हणू शकतो. हे सगळेच गुण आपल्या संशोधनामध्ये असेल तर तो एक गुड रिसर्च आहे असं आपण म्हणू शकतो. नीड फॉर रिसर्च म्हणजे संशोधनाची आवश्यकता काय आहे. तर एक्सप्लोरेटेशन म्हणजे अन्वेषण करण्यासाठी, डिस्क्राईब म्हणजे वर्णन करण्यासाठी, डिग्नॉसिस म्हणजे निदान करण्यासाठी, हायपोथेसिस म्हणजे गृहीतक मांडण्यासाठी किंवा गृहीत करण्यासाठी, किंवा इंडक्शन्स अँड डिडक्शन्स म्हणजे निर्देश आणि विलोपन करण्यासाठी रिसर्चची आवश्यकता आहेत. हे शॉर्ट पॉईंट्स आहेत की कशासाठी रिसर्चची आवश्यकता आहे. डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स वगैरे आपल्याला लिहायचे असतात त्यावेळेस हे ऑप्शन्स आपल्याला की पॉईंट्स म्हणून लक्षात ठेवायचे असतात की नीड फॉर रिसर्च म्हणजे संशोधनाची आवश्यकता काय आहे. तर अन्वेषण करण्यासाठी, वर्णन करण्यासाठी, निदान करण्यासाठी, गृहीतक करण्यासाठी आणि निर्देश आणि विलोपनासाठी संशोधनाची आवश्यकता आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढेच पॉईंट्स बघितलेत की संशोधनामध्ये ब्रीफमध्ये बघितलेलं आहे की काय काय आवश्यक आहे, काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा नीड काय आहेत, गुड रिसर्चचे क्रायटेरिया काय आहेत किंवा गुड रिसर्च कशाला म्हणू शकतो. तर आम्ही जसं रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवरही टेस्ट सिरीज घेऊन आलो तसंच महाराष्ट्र सेट 2021साठी प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंट्ससाठी देखील आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे. ज्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये मिळतील आणि या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 60 टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट अशा 20 टेस्ट, मागील वर्षाच्या प्रश्नांवरती टेस्ट अशा 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30 अशा टोटल 60 टेस्ट मिळणार आहेत. एक्झामचं नोटिफिकेशन येईपर्यंत जर ही टेस्ट सिरीज तुम्ही स्टार्ट केली सॉल्व करायला तर तिथपर्यंत तुमच्या हे टेस्ट सिरीज पूर्ण सॉल्व करून झाल्या तर भरपूर प्रॅक्टिस तुम्हाला या येणाऱ्या एक्झामसाठी होईल जेणेकरून येणारी एक्झाम इझिली क्लिअर करता येईल.
ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरती जो ग्रुप असेल तो पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे, ज्याची फीस असेल 1499 रुपये. ही फी तुम्हाला थोडी जास्त वाटत असेल तर तुम्ही त्याला डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्ही अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं, ज्यावर तुम्हाला त्याची फीस आहे 999 रुपये. प्लेस्टोरवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावर फक्त महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून त्यातून ते टेस्ट सिरीज तुम्हाला सबस्क्राईब करायची आहे. जेवढ्या लवकर टेस्ट सिरीज सबस्क्राईब व्हाल तेवढ्या लवकर तुमचा सराव व्हायला चालू होईल. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि एक्झामच्या प्रिपरेशनसाठी रेडी व्हा. थँक्यू.